पैठणची धर्मसभा आणि रेड्यामुखी वेद. आई वडिलांच्या देहत्यागानंतर समाजाचे मन विरघळेल अशी भाबडी आशा त्या भावंडांना होती. पण समाजाने पुन्हा एकदा त्यांना नाकारले. शेवटी आपल्या शुद्धतेचे पत्र मिळवण्यासाठी निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई हे पैठणच्या मोठ्या धर्मसभेत पोहोचले. तिथल्या कर्मठ पंडितांसमोर जेव्हा एका लहान मुलाने उभे राहून अद्वैत ज्ञान सांगितले, तेव्हा काय चमत्कार घडला, चला बघूया. पैठणच्या धर्मसभेत मोठे मोठे विद्वान बसलेले होते. त्यांनी ज्ञानदेवांची आणि त्यांच्या नावाची थट्टा उडवायला सुरुवात केली. एक पंडित म्हणाला, ज्ञानदेव, ज्ञान तर कोणाकडेही असू शकते. जर तू म्हणतोस की संपूर्ण विश्वात एकच परमात्मा आहे, तर त्या समोरून चालत येणाऱ्या रेड्यामध्ये आणि तुझ्यामध्ये काही फरक आहे का? ज्ञानदेवांनी अत्यंत शांतपणे उत्तर दिले, नाही, मुळीच नाही. तोच आत्मा माझ्यामध्ये आहे आणि तोच त्या प्राण्यामध्ये सुद्धा आहे. हे ऐकून एका अहंकारी ब्राह्मणाला राग आला. त्यांनी ज्ञानदेवाला खोटे ठरवण्यासाठी त्या रेड्याच्या पाठीवर एक जोरात चाबकाचा फटका मारला आणि तेथे उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. चाबकाचा तो फटका त्या रेड्याला बसलाच नाही, तर त्याचे वळ आणि रक्त ज्ञानदेवांच्या पाठीवर उमटले. पंडित थक्क झाले, पण त्यांचा अहंकार अजूनही गेला नव्हता. ते म्हणाले, हे तर गारुड्याचे खेळ आहेत. जर तुझ्यात आणि या रेड्यामध्ये काहीही फरक नाही, तर या रेड्याकडून तू वेद म्हणून दाखव. ज्ञानेश्वर माऊलींनी अत्यंत करुणेने त्या रेड्याकडे पाहिले. ते त्याच्या जवळ गेले आणि आपला पवित्र हात त्याच्या डोक्यावर ठेवला. माऊलींचा स्पर्श होताच त्या मुक्या जनावराचे डोळे चमकले. त्याच्या तोंडातून ऋग्वेदाचे अत्यंत कठीण आणि स्पष्ट मंत्रोच्चार बाहेर पडू लागले. संपूर्ण धर्मसभा हादरली. ज्या पंडितांनी माऊलींना हिनवले होते, त्यांचे डोके शर्मेने आणि आदराने माऊलींच्या चरणी झुकले. त्यांनी मान्य केले की हा मुलगा साधा माणूस नसून साक्षात ज्ञानसूर्य आहे. माऊलींनी एका मुक्या जीवाला मानसन्मान देऊन सिद्ध केले की ईश्वर प्रत्येक जीवात आहे. पैठण जिंकल्यानंतर माऊलींनी मराठी भाषेचा इतिहास कसा बदलला हे जाणून घेण्यासाठी भाग 3 नक्की बघा. तोपर्यंत रामकृष्ण हरी.